महाराष्ट्रातील कामगार संघटना मोडीत काढण्याचं षडयंत्र महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीनं केलाय। मुंबई उच्च न्यायालयामार्फत 6 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वीप्रमाणेच आचारसंहितेच्या अगोदर चालू असलेले सर्व बांधकाम कामगार विषयक कामकाज सुरू ठेवावे असा आदेश झालेला आहे। मात्र या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांच्याकडून केली जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। दरम्यान पूर्वीप्रमाणेच स्वतः बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा अधिकार सुरू ठेवण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कामगार संघटना आणि संस्थांना बांधकाम कामगार विषयक कामं करू देण्यासंदर्भात त्वरित आदेश करावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। येत्या 15 दिवसात बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे, कार्याध्यक्ष अमोल कुंभार, के.पी. पाटील, आनंदा गुरव, गणेश तडाखे, संजय गुदगे, तानाजी तावडे यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते।